जय जय राम साई राम, जय जय राम साई राम। घर पे जो आए तेरे खाली न जाए, तरस दिखा दे अब तो क्यों तरसाए। घर पे जो आए तेरे खाली न जाए, तरस दिखा दे अब तो क्यों तरसाए। रक्षक है तेरा चारों धाम, तू ही मेरी राम। जय जय राम साई राम, जय जय राम साई। हा घ्या साईबाबाचा प्रसाद, तुमचं काम सफल होईल. साईबाबांचा प्रसाद तर ठीक आहे, पण आज मंत्री कांता प्रसादचा प्रसाद जर मिळाला तर खूप छान. अरे तुम्ही समीरला आणण्यासाठी एअरपोर्टवर नाही गेलात? दीपा डार्लिंग, समीर आता काही दूध पिणारा मुलगा नाहीये. अगं तुला तर वाटतं की अजूनही तो केजी मध्येच आहे आणि तो सरळ घरीच तर येणार आहे ना. येईल. पण तुम्ही गेला असतात तर त्याला बरं वाटलं असतं. डार्लिंग विचार कर. अगं मंत्रीजीं बरोबर मोठ्या प्रोजेक्ट साठी आमची खूप मोठी मीटिंग आहे. आय एम गेटिंग लेट. प्लीज डोंट वरी, डोंट वरी. बाय. मीटिंग मीटिंग मीटिंग, जेव्हा पाहू तेव्हा मीटिंग. अरे 3 वर्षांनंतर येतोय तो. जर त्याला घ्यायला गेले असते तर किती खुश झाला असता तो. पुरे पुरे आई पुरे. हे भारतीय रीतिरिवाज मला सुद्धा आवडतात, पण तू एका टिपिकल इंडियन मॉम सारखी अशी बोलू नको की अमेरिकेहून मी बारीक होऊन परत आलोय. अमेरिकेत मला बरोबर जेवण मिळालं नसेल. जर का अमेरिकन्सनी हे ऐकलं ना आई, तर भारतीयांना विजा देणं बंद करतील. चांगलंय, बरं झालं. कमीत कमी मुलं आपल्या आई वडिलांपासून दूर तर नाही राहणार. आणि काय कमी आहे आपल्या देशात? सगळं तर आहे आपल्या भारतात. काय नाहीये ते सांग. भारत सर्वात चांगला देश आहे बेटा. आणि सगळ्यात चांगली आहे माझी आई. जगात कोणाला कोणाची आठवण येवो ना येवो, पण आईचं नाव ऐकताच कठोरात कठोर माणसाचं मन ही वितळतंय. परंतु डॅड पण कमाल आहे. 3 वर्षापूर्वी मी इथून गेलो तेव्हा एअरपोर्टला सोडायलाही नाही आले, आणि आता मी जेव्हा परत आलोय मला रिसीव्ह करायलाही नाही आले. ते येणारच होते बाळा, पण त्यांना काहीतरी महत्वाचं काम आलं. हॅलो माय बिग ब्रदर. हॅलो छुटकी, कशी आहेस तू? एकदम ठीक. अरे पण तू एकटाच आलास का? कोणाला बरोबर घेऊन यायला पाहिजे होतं का? अरे मग काय, 7 समुद्रापलीकडून आलास. एखादी विदेशी परी तरी आणायला हवी होतीस. दुरून सगळ्यात सुंदर दिसतात, पण जवळ गेल्यानंतर लक्षात येतं ऑल दॅट शाइन्स इज नॉट गोल्ड. तुम्ही दोघं बोलत बसा, मी नाश्ता घेऊन येते. ठीक आहे. हो आई. तर तुझ्या त्या भोंदूचं काय झालं? त्या भोंदूचं एक नावही आहे, पंकज श्रीवास्तव. श्रीवास्तव म्हणजे की काय असत? का कायस्त्र असणं गुन्हा आहे? माझ्या नजरेत तर नाहीये.
पण डिअरेस्ट डॅडींच्या नजरेत कायस्थ असणं तेवढं डिअर नाहीये. त्याला रेनडिअर समजून ते इथून त्याला पळवून लावतील. ठीक आहे, मग मी त्या रेनडिअरच्या मागे मागे धावत राहीन. वाव. आणि डॅडी बंदूक घेऊन तुम्हा दोघांच्या मागे धावतील. व्हॉट अ साइट. याच गोष्टीचं तर मला दुःख आहे. डॅडी लग्नाची परमिशन कधीच नाही देणार आणि मी पंकजला कधी सोडू नाही शकणार. सो हाऊ डू वी सॉल्व दिस प्रॉब्लेम? बस मी तर सर्व काही साईंवर सोडून दिलं आहे. करता धरता तर तोच आहे ना. काही नाही करणार आहे तो तुझा साई. बस लोकांना मूर्ख बनवतो आणि त्यांचे खिसे रिकामे करतो. दॅट्स ऑल. तू पण डॅडींची भाषा बोलायला लागलास. काय करू, त्यांचाच तर मुलगा आहे. पण एक गोष्ट सांगू, गॉड हेल्प दोज हु हेल्प देमसेल्व्स. जोपर्यंत तू इनिशिएटिव्ह घेणार नाहीयेस तोपर्यंत साई सुद्धा तुझी कशी हेल्प करतील. मी काय करू तूच सांग. पळून जा. घर सोडून पळून जा आणि त्या भोंदू बरोबर लग्न करून घे. जसा वेळ जाईल तसा डॅडींच्या कठोर हृदयाला पाजर फुटेल. मग ते तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांनाही स्वीकारतील. माय सिंपल. ब्रदर, इट इज इझियर सेड अँड डन. आकाशाला पाजर फुटेल पण डॅडींच्या हृदयाला नाही. हेलो. क्या यार, फोन नहीं किया? करणारच होतो यार. आने की खुशी में अब तुझे पार्टी देनी होगी. जरूर देईन. आज संध्याकाळी फोन करतो, मग प्लॅन बनवू. ओके ओके. एक्झॉस्टेड. मी आंघोळ करून येतो, नंतर बोलू. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन सारंग साहेब, तुमचं ड्रीम प्रोजेक्ट पास झालं. थँक्यू थँक्यू. याकरता तुम्हाला पेळगावकरांना थँक्यू म्हणावं लागेल, ज्यांनी एवढा कठीण प्रोजेक्ट पास करून घेतला मंत्रालयातून. येस, तुम्ही बरोबर बोलताय. काही माणसं तर मंत्रिमंडळात नसताना सुद्धा सरकारी कामं एकदम इझिली पास करून देतात. त्यात त्यांचा हात आहे. पण हा टाइम बाउंड प्रोजेक्ट जर करेक्ट टाइमली मार्केटमध्ये आला ना तर आमची ही कन्स्ट्रक्शन कंपनी तर नंबर 1 होऊन जाईल. जेंटलमॅन. सारंग साहेब, तुम्ही इन्व्हेस्टमेंटची चिंता करूच नका. जेवढी हवी तेवढी मिळून जाईल. फक्त एक गोष्ट सांगा की तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू कधी करताय? असं बघा, खरं म्हणजे असं आहे की ह्या प्रोजेक्टचा प्लॅन मी केलाय माझा मुलगा समीर साठी. आणि तो अमेरिकेहून MBA करून इंडियात आला पण. आणि आमची माणसं तर वस्ती हटवण्याच्या कामाला पण लागली आहेत. त्यामुळे एनी टाइम वी कॅन स्टार्ट. ओके. अरे बापरे, मला तर आय एम गेटिंग लेट. प्लीज चालू ठेवा तुमचा प्रोग्राम. आपण पुढच्या मीटिंग मध्ये पुन्हा भेटू. ओके 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 सर. बाय. ओके ओके. गुड डे. बाय. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. ओके सर. समीर, अरे बाळा समीर, तू कुठे आहेस? हा समीर. सारंग. अरे पिळगावकर, तू केव्हा आलास? तुझी वहिनी. अरे मी तर तुझा प्रोजेक्ट पास झाला म्हणून शुभेच्छा द्यायला आलो होतो. इथं आल्यावर कळलं समीर आलाय. तुम्हाला सांगितलं पण नाही. अरे यार, तो आजच आलाय. अरे मी पण त्याला अजून भेटलेलो नाहीये. तू भेटशील कसा? त्याला एअरपोर्टवर घ्यायला गेला असतास तर भेटला असतास ना. हे बघ, तुला तर माहितच आहे की मी समीर साठी काय काय विचार करून ठेवलाय. बस त्याची यायची खोटी होती. अरे मला माहितीये, मला सांगितलं असतं तर मी एअरपोर्टवर न्यायला गेलो नसतं का? अरे पण तू. अहो भाऊसाहेब, यात वाईट काय आहे? तुम्ही गेलात, आम्ही गेलो, गोष्ट तर एकच आहे. शेवटी तो आमचा होणारा जावईच तर आहे. पण ते साहेब आहेत कुठे? अहो, तो आपल्या मित्रांबरोबर पार्टी करायला गेलाय. घ्या, साहेब आले नाहीत आणि मित्रांबरोबर पार्ट्या सुरू. बघा, बाप इथे त्याची वाट बघत बसलाय आणि मुलगा आपल्या मित्रांबरोबर पार्ट्या झोडतोय. यार मग काय झालं? आपण इकडे पार्टी करूया. अरे आपल्याकडे तर 2 कारण आहेत. एक तर तुझा प्रोजेक्ट पास झालाय, दुसरा समीर परत आलाय. लेट अस सेलिब्रेट. आज तू
खूप दिवसाने भेटलास, मजा आली. ऐक ना मला. एक खरंच मजा आला. एक म्हणजे एक गोष्ट आहे. अरे यार पेळगावकर, काही ना काही कुठेतरी गडबड आहे. मी सारंग, तुला सारंगी कशी मिळाली? काय वहिनी? काय हो वहिनी, तुम्ही इतकी सुंदर पार्टी दिलीत आणि ह्यात तुमची मुलगीच नाहीये. सुप्रिया कुठे दिसत नाहीये? ती तरुण मुलगी आहे, इतक्या रात्री घराच्या बाहेर, असं मला म्हणायचं नव्हतं हो. पण काही बरं वाईट झालं तर? हे बघ सारंग, मी माझं वचन पूर्ण केलंय. तुला एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट देऊन आता तूही तुझं वचन पूर्ण कर. काय, माझ्या निशाचं लग्न तुझ्या समीर बरोबर लवकरात लवकर लावून टाक. काय? अरे मित्रा, अरे मी कुठे नाही म्हणतोय. अरे अजूनपर्यंत समीरला भेटलो सुद्धा नाहीये. तूच बघ, एवढी रात्र झाली आणि बापाला मुलगा भेटला सुद्धा नाही. येईल येईल सारंग, जाणार कुठे तो? तू त्याला भेट आणि त्याला तुझा निर्णय सांगून टाक. कळलं? आता बराच वेळ झालाय, मी निघतो. बस झालं? खूप झालं. थँक्यू. अरे आपली चूक सुधारतोस काय? रात्रीचे 11:30 वाजले आहेत. मुलाचं वागणं एक वेळ समजू शकतो, पण मुलगी सुप्रिया, ती एवढ्या रात्रीपर्यंत काय करतेय? लोक कळत नाही काय काय बोलत असतील. बस हेच संस्कार केलेस तू. चला पण आज तर मी निर्णय घेणार म्हणजे घेणार. काय झालं? एवढी शांत का बसलीस? पंकज, मला नाही वाटत की माझे डॅडी आपल्या लग्नाला परमिशन देतील. ते जुन्या रीतिरिवाजांचे आहेत. त्यांना आपला मान सन्मान आणि संपत्तीचा खूप अभिमान आहे. त्यात एवढी मोठी काय गोष्ट आहे? ही इज अ सेल्फ मेड मॅन आणि प्रत्येक माणसाला त्याच्या तत्वावरती चालण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण कोणा दुसऱ्याच्या तत्वांवरती चालणं, दिस इज रॉंग. याच गोष्टींची तर मला भीती वाटते पंकज. ते आपल्या तत्वांसाठी आपल्या लोकांचाही बळी देऊ शकतात. ही इज अ व्हेरी ऑप्टिमिक मॅन. तसे आम्ही सुद्धा काही कमी धीट नाही आहोत. आम्ही त्यांच्याकडून तुमचा हात मागूनच घेऊ आणि मला पूर्ण विश्वास आहे ते आपल्या खऱ्या प्रेमासमोर नक्कीच नमतील. तू माझ्या डॅडींना नाही ओळखत पंकज. ते असे आहेत की मोडतील पण वाकणार नाहीत. प्रयत्न करण्यात काय हरकत आहे सुप्रिया? असल्या प्रयत्नांचा काय उपयोग ज्याचा परिणाम आपल्याला माहित आहे. डॅडी माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांना माझं लग्न त्यांच्या करोडपती मित्राच्या एकुलत्या एका मुलाशी करवायचंय. ही तर आनंदाची गोष्ट आहे. एक करोडपती मुलापेक्षा करोडपती मुलगा नक्कीच चांगला आहे. हे व्हॉट्स युअर प्रॉब्लेम यार? द प्रॉब्लेम इज दॅट आय लव्ह यू पंकज. यु नो, तुझा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम एकच आहे. काय करावं आपण आता तूच सांग. अग्नीला साक्षी मानून आपण लग्न करूया. हा, आणि संसाराचा अजून एक प्रॉब्लेम सुरू करूया. या नवीन प्रॉब्लेम मध्ये एक आगळं वेगळं प्रेम लपलं आहे पंकज, जो आपल्या जीवनाचा सारांश आहे. यार सुप्रिया, ही तुझी फिलॉसॉफी बंद कर आता. चल कुठेतरी फिरायला जाऊ. चल. निशा, पापा, इतका वेळ कुठे लागला तुला? सॉरी पापा, माहितीये आज माझ्या लाईफचा सर्वात इम्पॉर्टंट दिवस होता. आज मी लाईव्ह रिपोर्टिंग केली. हा, लाईव्ह रिपोर्टिंग. अरे लाईव्ह रिपोर्टिंग करायला अख्खं लाईव्ह पडलेलं आहे.
आता वेळ निघून गेली ना तर अख्ख्या आयुष्यभर रिपोर्टिंग करत बसशील, सांगून ठेवतो. तुम्हाला म्हणायचंय काय पापा? जरा स्पष्ट बोला ना. अरे बेटा, तुला माहित नाही? अरे समीर अमेरिकेहून आलाय आणि मला असं वाटतं. समीर अमेरिकाहून आला? कधी? कसा आहे तो? हे बघ, समीर तुला पसंत आहे ना? निशा, तो मुलगा कोण होता ग? अरे तो 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 दीपक होता, माझा मित्र. ही इज लाईक अ गुड फ्रेंड. ओके मामा, आता मी जाते, मला फ्रेश व्हायचंय. ओके. समीर पसंत आहे, दीपक काय तर मित्र आहे. मला तर काही कळतच नाही या पुढच्या डोक्यात काय चाललंय. आणि तुला तर काही कळतच नाही की कोणाला कधी कसं काय काय विचारावं. आता मी काय केलं? हा, आता तू मलाच विचार. आता तू परमिशनच का दिलीस त्या दीपक बरोबर फिरायची? अरे ती रिपोर्टर बनून सगळ्या दुनियाची पोल खोलते. मला तर भीती वाटते की कधीतरी माझीच पोल खोलेल. तुझी मी मोहना, माझ्या मनाची आस चरण हे नयनी राहो हा चेहरा. दासी तुझी मी ईश्वरा, हात जोडिता बंधन तुटले. मी तूपणाचे भेद ते कुठले, अंतरी माझ्या साई तू, साई तू, साई तू. हो भक्ती तुझी साई अशी वेड लावते माझ्या मना. मीरा तुझी मी मोहना, हात जोडिता बंधन तुटले. मी तूपणाचे भेद ते कुठले, अंतरी माझ्या साई तू, साई तू, साई तू. सजुनी राधा ती ब्रिजबाला,
माझ्या साई तू साई तू साई तू हो भक्ती तुझी साई अशी वेड लावते माझ्या मना मीरा तुझी मी मोहना हात जोडता बंधन तुटले मी तू पणाचे भेद ते कुठले अंतरी माझ्या साई तू साई तू साई तू साई तू साई तू ओम साईराम साईराम. बाबा काय बेटा? हा घ्या प्रसाद. ओम साई. अहो पंडित महाशय. पंडितजी तुम्ही काहीही बोलू नका, आधी प्रसाद घ्या. अगं मी तोंड उघडला नाही आणि काय बोललो सुद्धा नाही. मला माहित आहे की तुम्ही काय सांगणार ते. हेच की बाबा तुमची मुलगी एवढी मोठी झाली काही मुलगा वगैरे बघितलात की नाही. अगं मुली मी तुला हेच तर सांगणार होतो पण तुला कसं समजलं. घ्या आता. पंडितजी तुम्हाला आणखी दुसरं कामच काय आगीत तेल ओतण्याशिवाय. अहो अहो पंडितजी बघा ना तुमची मुलगी कशी बोलते. अरे बाबा आता मध्ये मी काय बोलणार. प्रश्न तुम्ही केलाय उत्तर पण तुम्हीच द्या. चला बाबा आपण घरी जाऊया. चल बेटा तू पुढे हो मी येतो. चल. अहो पंडितजी तुमच्या मुलीचं कुठे ठरलं की नाही. अरे बाबा तू नेहमी हाच प्रश्न विचारतोस म्हणून प्रेरणा तुझ्यावर नाराज होते. अख्ख्या गावाला माहिती आहे तिला मंगळ आहे आणि तसा मुलगाही मिळायला हवा ना. जर जवळपास नसेल मिळत तर कुठे नातेवाईकांमध्ये बघा ना. मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. मी फक्त सायन्सशीच बोलतो. अरे तिने फक्त जन्म माझ्या घरी घेतला परंतु ती सायन्सची प्रेरणा आहे रे. मला आता हेच पाहायचंय की आपल्या प्रेरणाच्या बाबतीत साईने काय ठरवलंय ते. अरे यार आज फार मजा केली. सॉरी सॉरी सॉरी. तुम्हाला कुठे लागलं नाही ना. हात नको लावू. एकतर दारू पिऊन मंदिराच्या बाहेर फिरताय आणि वरून मुलींची छेडछाड करताय. हा कायद्याने गुन्हा आहे कळलं. हे बघे लेक्चर नको देऊ. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. अरे ज्यांना धक्का मारायचंय त्यांना आम्ही धक्का मार. ए मिस्टर तोंड सांभाळून बोलायचा. हा रस्ता तुझ्या बापाचा नाहीये. मुलींशी कसं बोलायचं ह्याचीही शिस्त नाहीये तुला. असं वाटतं तुम्हाला आता मला धडा शिकवावाच लागेल. जस्ट काम डाऊन रिलॅक्स ओके. दारू पिऊन रस्त्यावर फिरल्याने कोणी माणूस मोठा होत नसतो. माणूस मोठा होतो तो आपल्या कर्तृत्वाने आपल्या संस्कारांनी. काय हेच संस्कार मिळाले तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून. दारू पिऊन मंदिराजवळ जायचं, कायद्याची थट्टा करायची, मुलींशी उद्धटपणे बोलायचं. शी लाज वाटायला हवी तुम्हाला. मला अशा लोकांच्या नादीच नाही लागायचंय. हे तू भाऊ आहेस का?
माझ्याबद्दल तर तू आहेस भाऊ. हा, मी आहे भाऊ. तसं माझं नाव विठ्ठल आहे. प्रेमाने या वस्तीतली माणसं मला भाऊ म्हणतात. तुमचं नाव सारंग आहे ना? हो. तसं तुम्हाला एक सांगू का सारंग साहेब, या वस्तीतली माणसं ही वस्ती सोडून कुठेच जात नाही आणि कधीच तुटणार नाहीये बाबांचं मंदिर. अहो भाऊ, मी तुमच्यासाठी आणि तुमच्या वस्तीवाल्यांसाठी इकडे बाबांचं खूप आलिशान मंदिर बनवेन. आणखी सांगा, तुम्हाला काय हवंय? अरे सारंग साहेब, आम्हाला काहीच नकोय. जे हवंय ते तुम्हाला हवंय. तुम्हाला हा जमिनीचा तुकडा हवाय, बरोबर ना? तुम्ही असा काय नाही विचार करत की या इथे एक शौचालय बनवून द्यावं, एखादी शाळा किंवा फॅक्टरी लावावी, लोकांची घरं पक्की करून द्यावीत, त्यामुळे त्यांना फायदा होईल आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या जमिनीचा थोडासा हिस्सा घ्या. परंतु तुम्ही असं नाही करणार. तुम्ही आपल्या बिझनेससाठी इथे एक शानदार मंदिर बनवा आणि त्याच्याच बरोबर एक उंच उंच बिल्डिंग बनवा, ज्याचे फ्लॅट्स करोडो रुपयात विकले जातील. मग तुमचे ते श्रीमंत लोक या मंदिरात येतील आणि जेव्हा कधी या गरीब लोकांना मंदिरात जायचं असेल तेव्हा श्रीमंत लोक म्हणतील, बाबा खूप वास येतोय. भाऊ, बिझनेस मनाने नाही, डोक्याने केला जातो. आणि माहित आहे, या प्रोजेक्टसाठी तर मी करोडो रुपये खर्च केले, पाण्यासारखे पैसे ओतले आणि माझ्यापाशी सरकारची ऑर्डर पण आहे. महत्वाचं काय ते बोला. बोला, तुम्हाला किती हवे? बोला बोला. अरे हे वस्तीवाले तुमचं म्हणणं ऐकतात ना? बस पैसे घ्या आणि ही वस्ती पूर्ण खाली करा. सद्गुरु साई नमो नमः, जय जय साई नमः. तुझं नशीब खूप चांगलं आहे सारंग. माहित नाही कुठल्या शक्तीने मला अडवलं, नाहीतर. नमस्कार. मी इकडे तुझ्या भविष्याचं प्लॅनिंग करतोय आणि तू आहेस की आपल्या मित्रमंडळींबरोबर आउटिंग्स आणि पार्ट्यांचे प्लॅन करतोयस. बाळा, इथे एक एक क्षण इतका इम्पॉर्टंट आहे आणि तू आपल्या मित्रांबरोबर आपला वेळ वाया घालवतोयस. सांग ना, काय गरज होती तुला शिर्डीला जाण्याची? अहो आता जाऊन द्या ना, बाबांनाच तर भेटायला गेला होता ना. हो, तू तर गप्पच राहा. तुझ्या तर काही लक्षातच येत नाहीये. अगं, ह्याच्या विश्वासावर मी एवढा मोठा प्रोजेक्ट घेतला आणि हा आहे की ह्याला आपल्या मित्रमंडळींपासून फुरसतच नाहीये. कम ऑन डॅड, आय मीन प्लीज कूल डाऊन. यात एवढं टेन्शन घेण्यासारखी काय गोष्ट आहे डॅड? अरे टेन्शन मला कुठे, टेन्शन तर तो भाऊ देतोय. हाय समीर. कसं काय बेटा? हाय, हाऊ आर यू? I'm fine. हेलो अंकल. हॅलो बेटा. And you're looking fine too. थँक यू. चल, शुड वी गो इन? Yeah, why not? मला तर वाटतं आता आपली मैत्री नातेसंबंधामध्ये बदलणार आहे. मला पण वाटतं. मग काय अभ्यास केलास अमेरिकेत? पुस्तकही वाचलीस की फक्त मुलीचे चेहरेच वाचत होतास?
तशी तू एकदम बदललेली नाहीयेस निशा. अजूनही त्याच गोष्टी. हो हो, अजिबात नाही बदलले. याचा अर्थ असा का की मी प्रोग्रेस नाही केला? असं म्हणायचं नव्हतं मला. तू भरपूर प्रोग्रेस केलेला आहेस. आय मीन पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेस. हो हो, खूपच छान तऱ्हेने फ्लर्ट करायला शिकलायस. चला, अमेरिकेला जाण्याचा काहीतरी फायदा झाला. बरं एक सांग, अगदी खरं हा, तिथे एखादी मुलगी मिळाली का? खरं सांगतो, मला तिथे एकही मुलगी भेटली नाही. पण तू सांग, तुला कोणी मुलगा बिलगा भेटला की नाही? नाही यार, हे सगळं करायला इथे वेळ कुणापाशी आहे? असं कुठल्या कामात एवढी बिझी असतेस तू? अरे वा, तू MBA झालास म्हणून काय झालं? हम भी कुछ कम नाहीये. मी इथे न्यूज रिपोर्टर आहे. न्यूज रिपोर्टर? वाव, म्हणजे आता तुझ्यापासून सांभाळून राहिलं पाहिजे. सांभाळून राहा, नाहीतर पोल खोलेन तुझी. बरं चल, बाहेर सर्व वाट बघत असतील. काय माहित काय विचार करत असेल. ओके कम. चल आता घ्या. हे बघ सारंग, आता आपल्याला उशीर नाही केला पाहिजे. अरे अरे आधी ह्या लोकांना बोलू तर दे. अरे यार, किती वेळ बोलायला त्याचं त्यांना? असेच बोलत बसले तर हातात वेळ निघून जाईल ना. आणि मध्ये काय प्रॉब्लेम झाला ना तर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. काही होणार नाही. चल, मी काय सांगतो ऐकून तर घे. ओम साईराम, ओम साईराम. बाबा 10:30 वाजले. किती उशीर केलात तुम्ही? आता चला हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी जेवण गरम करते. ठीक आहे बेटा, ठीक आहे. त्याचं काय झालं की ते ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. ओम साईराम. ये बेटा, ये बेटा. ओम साईराम, ओम साईराम. बाबा, तुम्ही त्यांना ती दारूची गोष्ट सांगितली की नाही? अगं तशी संधीच मिळाली नाही ग. त्यांचा आपला एकच मुद्दा चालू होता. कोणता मुद्दा? तीच बाबांच्या पादुकांविषयी. ट्रस्टींचं म्हणणं आहे की बाबांच्या पादुका लंडनला घेऊन जायच्या आणि गावाला त्याला विरोध करतायत. का? त्यांना असं वाटतं की असं केल्याने बाबांच्या पादुकांची पवित्रता कमी होईल म्हणून. कारण जे कोणी पादुका घेऊन जाणार आहेत त्यांचं लक्ष पादुकांकडे कमीच असणार आणि लंडन फिरण्याकडे जास्त असणार. अगदी बरोबर बोलताय. तुम्ही काय बोललात? मी पण तेच सांगितलं. गावाल्याशी मी सहमत आहे. हे काय बेटा, तू जेवत नाहीस? बाबा, तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही जेवल्याशिवाय मीही जेवत नाही. नाही बेटा, नाही, असं नाही करायचं. अगं हीच तर जीवनातली सत्यता आहे बेटा. एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला आपल्या बापाचं घर सोडून जावंच लागतं ग. अगं तुझे मंगळ आणि अमंगळचं चक्कर नसतं ना तर मी कधीच तुझ्या हात पिवळे केले असते. बाबा, तुम्ही कधी विचार केलाय की माझ्या लग्नानंतर तुमची काळजी कोण घेणार? अगं माझा साई आहे ना. ओम साईराम, ओम साईराम. तू इकडे काय करतोयस? तेच जे तू करतेस, देवाची पूजा. असं? मग डोळे का नाही बंद केलेस? ते ऍक्च्युली मला फक्त एवढंच बघायचं होतं की देव बाप्पा माझ्या प्रेमाला स्वीकारतायत की नाही. चांगल्या मनाने मागशील तर बाबा कधीही तुला निराश नाही करणार. खरंच? तर मग ठीक आहे. डोळे बंद करून अगदी मनापासून मी माझं प्रेम मागतो. प्रेम? ही पण काही मागण्याची गोष्ट आहे? ते तर असंच होतं. अच्छा, तर मग समज की मला हे झालंय. कोणाशी? बाबांशी? नाही, तुझ्याशी. काय? तू वेडा तर नाही ना झालाय? ऍक्च्युली तुझ्या प्रेमात वेडा झालो. त्या दिवशीच्या ऍक्सिडेंटने माझे डोळे उघडले. मी डिस्को किंवा नाईट क्लबला जायचो प्रेम शोधायला, परंतु ते प्रेम नव्हे, वासना होती. जर तुम्ही रागावणार नसाल तर तुमचं नाव जाणून घेऊ शकतो? नाही. माझ्या नावाशी तुला काय करायचंय? कदाचित मनाला आनंद मिळेल. मनशांती हवी असेल ना तर बाबांची पूजा कर. तेच तर करण्याची इच्छा आहे, परंतु तुझ्या माध्यमातून.
ऐका. हे बघ, माझा पाठलाग करू नकोस. ओके. काका सुखी राहा. नमस्कार करते. तू इथे काय करतोस? हो ते बस असंच. इथे असंच कोणी येत नाही. तुझी मनोकामना पूर्ण होईल. साई तुझं भलं करतील. जी. काय झालं? काय बघतोस? हो ते तुम्ही त्या मुलीला ओळखता का? सगळं माहिती आहे. इथल्या सगळ्या लोकांना ओळखतो मी. हो. ती पंडितजींची मुलगी आहे प्रेरणा. तो जो समोरचा रस्ता आहे ना, त्याच्या मागे जो रस्ता आहे तिथे राहते. अच्छा, ठीक आहे काका. थँक्यू. थँक्यू काका. थँक्यू. सद्गुरु साई अरे आंधळा झाला काय? दिसते नाही काय? अरे बुड्ढे, आंधळ्या बरोबर भेरा बी झाला काय? दिसते नाही का मी पूजा करायला चालले ते? तुझ्यामुळे माझे कपडे गंदे झाला ना. आता मला परत स्नान करायला लागणार. मकर स्नान. अरे कमाल करते. एक तो कचरा पसरवते, वर तोंड बी माझ्यावर. तुला नाही हाकलवले तर नाव नाही सांगणार. नाव काय तुमचं महाशय? चला हो, आपण दर्शनाला आलोत. ह्याच्या तोंडी कशा लागता? बुड्ढे, तुला शिर्डीतून हाकलवूनच दाखवते मी. अरे तुम्ही आपापसात का भांडता? साईबाबांचे दर्शन करायला आलायत, मग दर्शन करून निघून जा. त्यातच खुशी मानवा. अरे काका, तुम्ही पण काय अशा लोकांच्या नादी लागता? तू ऐकलंस? हा. महाशयने काय सांगितलं? मला शिर्डीतून हकलून लावणार. नादाने झालं. समोर असतो तर ओळखत नाही. दगडाच्या मूर्तीची पूजा करायला चालले. चल भीमा, या चल. या 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 या. जय जय साई. देवळातून आलीच बेटा? हा बाबा, प्रसाद घ्या. ओम साईराम. माहितीये बाबा, आज मला मंदिरात तोच दारुडा भेटला होता आणि माझी माफी सुद्धा मागत होता. क्षमा केलीस की नाही? मी अशा लोकांना कधीही माफ करत नाही. अगं बेटा, बाबा हेच सांगत असतात, अज्ञानाला नेहमी क्षमा करावी. बाबा, ह्यात कसला अज्ञानपणा? दारू पिऊन मंदिरात? तसं नाही बेटा. हे बघ, बाबांनी त्याच्या मनामध्ये चांगली भावना जागृत केली. तो देवळात आला, तुझी क्षमा मागितली आणि मग तू इथे काय करतोयस? जा इथून. बेटा, नाही नाही बेटा, घरी आलेल्याशी असं बोलायचं नसतं. हं? अतिथी देवो हो असं म्हणतात. जा जा, पाणी घेऊन ये. जा. नाव काय तुझं? समीर. कुठून आलात? मुंबईवरून. दर्शन घ्यायला आलात? ते मी घे, तोंड गोड कर. थँक्यू. हो ते दर्शन तर साक्षात झालेच. खरं तर माफी मागायला आलो होतो. त्या दिवशी देवळात माझ्याकडून मोठी चूक झाली होती. मी यांच्याकडून माफी मागितली, परंतु या इतकी माफच करत नाहीत. आणि यांच्या वतीने तुम्हीच मला माफी दिलीत तर चला, माफ केलं. खरी गोष्ट अशी आहे बेटा, जो कोणी चांगल्या मनाने बाबांच्या दरबारात येतो त्याला कोणत्याही प्रकारच्या माफीची गरजच उरत नाही. मग पंडितजी, काय झालं? पाटीलच्या मुलीची तब्येत एकदम खराब झाली. त्यांनी तुम्हाला बोलावलंय. बरं, चला. ठीक आहे. हो, मीही निघतो. नको बेटा, नको. तू पहिल्यांदाच घरी आलास, जेवून जा. अहो पण अरे
बेटा तू जेवणाच्या तयारीला लाग, मी थोड्या वेळात जाऊन परत हा, येतो. चला, चला रे. हे पहा, तुमचा विश्वासच या भाऊची ताकद आहे. जर तुम्ही मला भाऊ मानलंच आहे तर हा भाऊ पण आपलं कर्तव्य पार पाडेल. तुम्हाला कोणालाही घाबरण्याची काही गरज नाही आहे. मी आहे ना तुमच्यासोबत. साईबाबांचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत. कोणीही आपल्याला आपल्या जमिनीपासून आपल्या घरापासून बेदखल नाही करू शकत. बस जरूरत आहे एकतेची. या मुठीप्रमाणे एकत्र होऊन. मला माहिती आहे बिल्डरची माणसं तुमच्या एकतेला तोडण्यासाठी वेगवेगळे प्रकार हाताळतील. ते बऱ्याच लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतील. आणि हा, तुमच्या घरी आले होते? हो, आले होते. पण त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. बिल्डरचा माणूस किंवा सरकारचा माणूस तुमच्याकडून जर कुठल्या पेपरवर साईन मागत असेल तर साईन अजिबात नाही करायची. काय बोललो मी? साईन अजिबात नाही करायची. सरळ माझ्याकडे यायचं. जर मी मागे पुढे झालो तर दीपकला सांगायचं. दीपक, लक्षात ठेवायचं. काका, काका तुम्ही इथे? सुखीरा, काय सांगू बेटा, गरिबांची तर खूप वाईट परिस्थिती आहे. सगळेजण गरिबाचाच गळा आवळतात. काय झालं काका, सांगा ना. बेटा, कमलाचा मुलगा साई श्रद्धा हॉस्पिटलमध्ये खूप आजारी होता. उपचार तर झाला आणि तो ठीक पण झाला, परंतु पैशामुळे डॉक्टर त्याला हॉस्पिटलमधून सोडत नाहीये. बिचाऱ्या कमलाची तर रडून रडून हालत खराब झाली. बघ बेटा, काहीही करून तिच्या मुलाला हॉस्पिटलमधून बाहेर काढ. तुम्ही चिंता नका करू काका, मी आत्ता जातो. सुखी राहा. ये ये. मंत्रीजी, आज जमीन सेक्शन करूनच टाका, मग 5 स्टार हॉस्पिटल आपलंच होणार. हा हा, का नाही. गरिबांना लुटा आणि 5 स्टार हॉस्पिटल बनवा. आपण कोण? भाऊ. आय विल कॉल यू बॅक. आप कोण आहे जी? माझं नाव काय? तुम्ही ओळखत नाहीये ना? हे भाऊ आहेत, भाऊ. यांना काय झालंय? मला तर काहीच नाही झालं डॉक्टर साहेब, पण असं वाटतंय की तुमचा इलाज करावा लागेल. माझा इलाज? आपण डॉक्टर आहे? नाही, सर्जन आहे. तुमच्यासारखे डॉक्टर सोसायटीत आहेत ना, त्यांचं ऑपरेशन करतो मी. मी समजलो नाही. आत्ता समजवतो. तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. आजपासून 5-6 वर्षांपूर्वी तुम्ही 10x5च्या एका छोट्याशा क्लिनिक मध्ये काम चालवत होता, आणि आज एवढ्या मोठ्या क्लिनिकचे तुम्ही मालक आहात. कसं? ही तर सगळी साईबाबांची कृपा आहे. अरे म्हणूनच तर मी माझ्या नर्सिंग होमचं नाव साई कृपा ठेवलंय. साई कृपा. अरे नाव बाबांचं ठेवतो आणि लोकांना लुटतोस. ए डॉक्टर, तू तर सगळ्यांचे रिपोर्ट लिहितोस. जेव्हा मी तुझा रिपोर्ट लिहीन तर तो तुला खूप महाग पडेल. ए दीपक, काय नाव आहे त्या मुलाचं? सचिन तांबे. हा, त्या सचिन तांबेला डिस्चार्ज का नाही केलं अजून? अरे त्याने चार्ज नाही, मला डिस्चार्ज कसा करणार? ए डॉक्टर, नॉर्मल फीवरला जॉन्डिस दाखवून तू त्याला 10 दिवसांपासून इथे ठेवलंयस, आणि तू जी त्याला औषध दिलीस ती पण मला माहिती आहे. दीपक, सचिनला घेऊन ये. हा भाऊ, लगेच घेऊन येतो. हे बघा तुम्ही माझ्यावर दादागिरी करताय. मी आता पोलिसांना फोन करतो, थांबा.
अरे जिथे भाऊ जातो तिथे पोलीस जात नाही. आणि जर तू आता सरळपणे नाही समजलास तर तुझं स्टिंग ऑपरेशन नक्की आहे. किती पैसे? तुम्ही असंच घेऊन जा ना त्याला. असं का घेऊन जाऊ? जो हिशोब झालाय तो सांग. अरे तुम्ही लोक तर काहीच झाले नसताना डॉक्टर जे व्हिजिट करतात त्याचे सुद्धा पैसे लावता. किती पैसे झाले? 7,000 देऊन टाका. 7,000? आणि तुम्ही त्याच्या आईकडून किती मागितलं? हा, 35,000. अरे काहीतरी विचार करा. कोणाकडे मागताय, किती मागताय? ती बिचारी गरीब बाई दुसऱ्यांच्या घरची भांडी घासून आपला निवारा करते आणि तुम्ही लोक. हे डॉक्टर, जर का मी पुन्हा ऐकलं की तू एका गरीबाकडून उगाच पैसे घेतलेले आहेस तर मी तुझं स्टिंग ऑपरेशन करून टाकेन. आणि हा 10 मिनिटात पेपर तयार झाले पाहिजेत. होऊन जातील. नमस्कार ताईसाहेब. नमस्कार भाऊ. देव तुमचं भलं करेल. जर तुम्ही नसता तर. अरे 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 बस 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 बस. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. अच्छा, कसा आहेस बेटा? ठीक आहे. पाहिलंच तुझी मम्मी तुझ्यासाठी किती मेहनत करते. तू पण आता जेव्हा शाळेत जाशील तेव्हा खूप अभ्यास कर. प्रॉमिस? प्रॉमिस. आणि हा, तुमचे पेपर 10-15 मिनिटात तयार होतील. नमस्कार. चला. सर्व काही ठीक होईल. भाऊ, आम्हाला आमच्या चॅनलसाठी तुमचा इंटरव्ह्यू हवाय. इंटरव्ह्यू? अरे मी असं काय काम केलं की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय? तुम्ही साईबाबा नगरच्या गरीब लोकांसाठी लढलात आणि त्यांची मदत केली. अरे त्यात काय एवढं मोठं काम आहे? वस्तीतले लोक गरीब आहेत, त्यांची मदत करणं माझं कर्तव्य आहे. बस त्यांना एक कोणीतरी माणूस हवा आहे जो त्यांच्या गोष्टी पुढे नेईल. आणि त्याच्यासाठी मला पब्लिसिटीची काही गरज नाही आहे. आणि मला नाही वाटत माझी कुठली गोष्ट पेपरमध्ये किंवा TV मध्ये यावी. मी कुठला पॉलिटिशियन तर नाही आहे. हे तर सगळं पॉलिटिशियनचं काम आहे. हा, आता बोला भाऊ. प्लीज, लोकांना इतकं तर कळलंच पाहिजे की आपण लोकांसाठी इतकं मोठं काम करताय. निशा, सुरू कर इंटरव्ह्यू. आता समजलो. तर हे तुझं काम आहे. एक गोष्ट सांगू, मला हे सगळं नाही आवडत रे. चल जाऊया. चलो, थँक्यू. नाडकर्णी साहेब. काका, तुमचं काम सगळं झालंय. 10-15 मिनिटात तो रिलीज होईल. मला माहिती होतं हे काम तूच करू शकतोस, म्हणूनच तुझ्यावर सोपवलं हे काम. अच्छा काका, येतो मी. थोडंसं काम बाकी आहे. तुझं भलं करेल. हा, अच्छा, चल. समीर. डॅड, तुम्ही? हे सगळं काय चाललंय बाळा? अरे तू कधी रिस्पॉन्सिबल होणार आहेस? कधी होणार तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव? वाह, जेव्हा बघावं तेव्हा आउटिंगला निघून गेला, जेव्हा मनात आलं पार्टीला गेला. शेवटी शेवटी हे सगळं कधीपर्यंत चालू राहणार? हे बघ बाळा, मी तुला आधी पण खूप रिलॅक्स डॅड. मीही तुम्हाला सांगितलं होतं ना डॅड. मी आताच तर आलोय. इतक्या लवकर तुम्ही मला बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व केलं. वेळ तर येऊ द्या. मी सगळं. अरे केव्हा येणार तुझी वेळ? जेव्हा हा प्रोजेक्ट आपल्या हातून जाईल तेव्हा. डॅड, माझं ऐकून तरी घ्या. बाळा, आता तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव व्हायलाच हवी. अरे सारंग, कशाला त्याच्या डोक्यावरती जबाबदारीच्या मिऱ्या वाटतोयस? आधी त्याला त्याचं आयुष्य तर जगू दे. आले पिळगावकर महाराज, या. आता तुम्ही पण माझ्या जखमेवर मीठ चोळा. मी काय म्हणतो, त्या दोघांचं लग्न लावून टाकूया. आपोआप त्यांना जबाबदारी जाणीव होईलच ना. हो भाऊसाहेब, आता वेळ आली आहे आपल्या मैत्रीला नात्यांमध्ये बदलण्याची. अरे आता कसला विचार करताय सारंग? अरे बोलून टाक. निशा आणि समीर, हे बघा, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय की आता तुम्हा दोघांचं लग्न व्हायला हवं. हो, जर तुमची परमिशन असेल तर मी निशाशी एकांतात बोलू शकतो. हो, जाऊ दे तिला. हा, जा. नक्की नक्की, जा जा.
काय झालं? चेहरा का उतरलाय? जसं की तू खूप खुश आहेस. हे बघ समीर, तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि नेहमी राहशील, पण माझं दुसऱ्यावर प्रेम आहे. आणि म्हणूनच माझ्याशी लग्न नाही करणार आहेस, हेच ना? अजून त्याच्याकडे नोकरी नाहीये, म्हणून मी त्याला पापांशी भेटू नाही शकले. नाव काय त्याचं? दीपक. दीपक, नाईस नेम. आता मी तुला एक गोष्ट सांगू. मीही तुझ्याशी लग्न नाही करू शकत, कारण की माझेही दुसऱ्या कोणावर प्रेम आहे. तू दुसऱ्या कोणावर प्रेम करतोय? यस. आणि अजूनपर्यंत सांगितलं नाहीस? नाव नाही विचारणार तिचं. काय नाव आहे तिचं? प्रेरणा. नाईस नेम. शिर्डीमध्ये राहते ती. तिकडेच गेलो होतो तिला भेटायला. परत आलो तर माझ्या आई वडिलांनी हा सगळा प्रॉब्लेम उभा केला. तू तर खूप स्मार्ट निघालास यार, स्वतःसाठी मुलगी पण शोधलीस. हे सगळं सोड आता. बाहेर जो प्रॉब्लेम आपल्या डोक्यावर उभा आहे त्याला कसं सॉल्व्ह करायचं याचा विचार कर आता. हॅलो. तुला माझा नंबर कसा मिळाला? मिळाला. हेच तर मी तुला विचारते, कुठून मिळाला? बस मिळाला असाच. आता हे सांग, तू कधी भेटतेस? तुला आणि मी कधीच नाही. तुला हसायला काय झालं? मग काय करू, तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी गाठ पडली आहे ना. आता बघ ना, मनातली गोष्ट समजून घेत नाहीयेस. विश्वास ठेव प्रेरणा. जेव्हापासून तुला पाहिलं ना तेव्हापासून हरवून गेलोय. समीर, तू वेडा नाही ना झालायस? वेडा नाही, बावरा झालोय. मी ऐकलंय की बाबांच्या दरबारात मनापासून जे काही मागाल ते मिळतं. आता बघ ना, मी तुला मागितलं आणि त्या दिवशी देवळात तू भेटलीस. ऐक प्रेरणा, आय लव्ह यू. मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. बोल ना, तू माझ्यावर प्रेम करतेस? बोल ना. मला नाही माहित. बाबा, लहानपणापासून आजपर्यंत माझ्या जीवनात जे जे काही घडत आलंय, मी हेच समजलो की हे सर्व तुझ्या मर्जीनुसारच घडलंय. परंतु आज माझ्या जीवाची घालमेल का होते देवा? एका मुलीचा बाप या नात्याने आज मी कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. साई, मला रस्ता दाखवा. साई, रस्ता दाखवा. साई, मला रस्ता दाखवा. माधव, बाबा, तुझी मुलगी प्रेरणाचं लग्न कोणा अमांगलिक बरोबर झालं तर अशुभ होईल. प्रेरणा माझी मुलगी आहे आणि दररोज माझ्या दारी येते, माझी सेवा करते. ती मांगलिक नाही आहे माधव, तिच्याबरोबर मंगळ आहे आणि हे विधीचं विधान आहे. मालिक आहेत ना, सबका मालिक एक है. बाबा, मी स्वप्नात तर नाही ना? काही सत्य आहे? आपण साक्षात मला दर्शन दिलं. आपण माझ्या शंकेचं समाधान केलं साई. आता मी असल्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवणार नाही साई. तुम्ही सत्यकथन केलं तुम्ही. नाती तर परमेश्वर बनवतो. आपण धन्य आहात साई, आपण धन्य आहात. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. जय साईराम. हीच ती वस्ती आहे. हो समीर साहेब.
चला लावून घ्या आपला बोर्ड. ठीक आहे, गाडी पार्क करतो मग बोर्ड लावतो. काय रे झाल्या धापका टाकतोयस, काय झालं? असं चल मला सांग, हा बोर्ड तू लावलायस का? तुला काय प्रॉब्लेम आहे? तसंही तू आहेस कोण? मी सांगतो तुला. याच्या आधी की तू मला तुझं नाव सांगशील, मी तुला माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे समीर आणि हा बोर्ड माझ्या कंपनीचा आहे, पूजा इस्टेट. आणि हा माझ्या वडिलांचं नाव आहे सारंग. अजून काही माहिती हवी आहे? तुझ्या बापानं या लोकांना फसवलं, खोटी आश्वासनं दिली, खोट्या कागदपत्रांवर यांच्याकडून सह्या घेतल्या. मी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, समजलं? आणि हो, माझं नाव आहे दीपक, लक्षात ठेव. चांगलं आहे. म्हणजे तू माझ्या रस्त्यात अडथळे निर्माण करणार? हो, करणार. काय नाव सांगितलंस? दीपक. एवढं समजून घे दीपक की अजून ही वेळ आहे, समजून जा. नाहीतर असं होऊन जाईल की या दीपकचा प्रकाश कायमचा विझून जाईल. समजलास? चल निघ आता. थांब रे. काय चाललंय? काय चाललंय? हे पहा दादा, मी हात जोडून तुम्हाला प्रार्थना करतो, मला इथे कुठल्याही प्रकारचा खून खराबा नको. मी जे काम करतोय त्यात मी एकटा नाही आहे, अख्खा गाव एकत्र आहे. आता पहा, अख्खा गाव इथे लोटला तर काय होईल? चांगलं हेच आहे की तुम्ही इथून निघावं. मी निघून जाऊ इथून? हा.
काय करतोयस तू? साईबाबांना आरती ओवाळणाऱ्या हाती तलवार, वडील मंडळींच्या पायाला हात लावणाऱ्या हाती तलवार नाही भाऊ. तू तर इथल्या लोकांचा मसीहा आहेस, मसीहा, त्यांना योग्य मार्ग दाखवणारा. भाऊ, इथली सगळी मुलं तुला आपला आदर्श मानतात. जर तुझ्या हातून काही गुन्हा घडला तर कोण सांभाळेल त्यांना? आपण सर त्यांना समजत नाही, पण हे लोक या गरिबांबद्दल का विचार करत नाहीत बाबा? का नाही? या जमिनीवर बिल्डिंग बनवायला बघतायत आणि इथल्या गरिबांना उचलून बाहेर फेकायचा विचार करतायत. बाहेर का? का इथली माणसं नाही आहेत का? हे लोक त्यांच्याबद्दल विचार करत नाहीत. मी बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे बाबा. इथला गरीब माणूस सरकार किंवा दुसऱ्या कोणाच्याही जमिनीवर नाही बसलेला, तो आपल्या स्वतःच्या जमिनीवर बसलेला आहे आणि तरी सुद्धा तो शांतीने नाही राहू शकत. मी असं नाही होऊ देणार बाबा, कधीच नाही. भाऊ, तू आणि मी कोणाबद्दल विचार करणारे आपण कोण? तो बसलाय ना तिथं, त्याच्यावर सोपवून देऊ. तो करेल ना विचार. त्याचं काम आहे विचार करण्याचं, आपलं काम आहे इमानदारीने काम करायचं. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या हातून कुठलंही पाप होता कामा नये. ठीक आहे बाबा, मला तुमचं म्हणणं पटतंय. मी तुम्हा लोकांना विश्वास देऊ इच्छितो की कोणाबरोबरही अन्याय नाही होणार. वचन देतो. हे बरोबर बोललास. ऐकलंस भाऊ? आता मला पूर्ण खात्री झाली आहे तुम्ही दोघं आता आपापसात भांडणार नाही. हात दे. काय बाळा, वस्ती खाली झाली का? नाही डॅड. का? कारण की त्या वस्तीला रिकामं करणं अशक्य आहे. तिकडे हजारो लोक राहतात आणि वस्तीच्या अगदी मध्यावर साई मंदिर सुद्धा आहे, ज्याबरोबर लोकांच्या आस्था जुळलेल्या आहेत. आणि आपले जे करोडो रुपये लागले आहेत त्याचं काय? हे बघा डॅडी, मला नाही वाटत की ती वस्ती आपण रिकामी करू शकतो. तुम्ही तुमचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट दुसरीकडे का नाही करत? अरे समीर, तुला काय झालंय? विदेशातून एवढा शिकून सवरून आलायस आणि तू इकडे येऊन आपल्या बापाचा बिझनेस उधळून लावतोयस. नाही डॅड, मला असं काहीच करायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही त्या वस्तीवाल्यांच्या बरोबर मिळून कुठला तरी मधला रस्ता काढा. मधला रस्ता तर कमकुवत लोक शोधतात, सारंग नाही. आता तिकडे ना कुठली वस्ती राहणार ना कुठलं साईबाबांचं मंदिर. अहो, असं काय अशुभ बोलताय तुम्ही? मंदिर पाडाल तर पाप लागेल. पाप आणि पुण्याच्या बाबतीत जर मी विचार करायला लागलो ना तर मग मी पण त्या वस्तीवाल्यांबरोबरच करवंटी घेऊन फिरेन. अरे असं तर आपल्याच देशामध्ये असं होतं की मंदिर आणि मस्जिद आणि गुरुद्वाराच्या नावावर विकासाची वाट थांबवली जाते. परंतु डॅडी, विकासाच्या नावावरती तुम्ही त्या गरिबांच्या घरावरती दुर्लक्ष नाही करू शकत. मी फक्त माझ्या प्रगतीच्या बाबतीत विचार करतो. दुसऱ्यांचा मी ठेका घेतलेला नाहीये. आणि मला एक गोष्ट सांग बाळा, तू केव्हापासून त्या गरीब आणि फटीचर लोकांच्या बाजूचा झालास? तेव्हापासून, जेव्हा एका म्हाताऱ्या काकाने माझा जीव वाचवून मला मानवतेचा रस्ता दाखवला.
आणि घराचा रस्ता तू विसरलास. हे बघ बाळा, ज्याप्रमाणे अंधाराचं दुसरं रूप प्रकाश असतं आणि ती सुख समृद्धी मिळवण्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्यासाठी ती सुख समृद्धी मिळवण्यासाठी मी लाखो लोकांना उद्ध्वस्त करू शकतो. तुमचा हा अहंकार, हा गर्व एक दिवस तुमचा सर्व नाश करेल. अरे तुम्ही आई मुलगा दोघे एकाच माळेचे मणी आहात मणी. पण आता तर मी स्वतःच माझं काम करणार. आणि असं करा तुम्ही लोक, एखाद्या नाटक किंवा कीर्तनकाराच्या मंडळामध्ये सामील व्हा. जय श्रीराम, जय श्रीराम, साई राम, साई राम, साई राम करत राहा. काही हरकत नाही. डॅडी तुम्ही एवढ्या रात्री कुठून तोंड काळ करून आली आहेस? पंकजच्या घरून. ओह, कळत नाही त्या मूर्खाने तुझ्यावर काय जादू केली आहे. अजून काही विचारायचंय? हो, विचारायचं तर खूप काही होतं, पण काय उपयोग आहे त्या विचारण्याचा? बस. मी झोपायला जाऊ का? असं म्हणजे आता तुझ्याकडे आपल्या बापाबरोबर बोलण्यासाठी 2 मिनिटं पण वेळ नाहीये. हे बघ, हे सांग की मी हे विचारू शकतो का की त्या मुलामध्ये असं काय विशेष आहे ज्याने तुला तुझ्या वडिलांना विरोध करण्यासाठी भाग पाडलंय? विरोध तर तुम्ही करायला हवा डॅडी. आपल्या जुन्या पुरातन तत्वांचा, आपल्या खोट्या शानो शौकतचा आणि आपल्या परंपरांचा, ज्याचा पाया त्या मानसिकतेशी जोडलेला आहे, ज्याचा आजच्या युगाशी काही संबंध नाही. ओ आय सी. म्हणजे आता तू एवढी मोठी झाली आहेस की आता तू मला उपदेश करायला लागली आहेस की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे. मी तुम्हाला शिकवत नाहीये, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. मी तुमच्यावर खूप प्रेम करते डॅडी. तुम्ही मला आयुष्यभर सर्व ऐशो आराम आणि खूप काही दिलं डॅडी, ज्याचं काही मूल्य नाहीये. परंतु हे पण सत्य आहे की मी पंकजवर खूप प्रेम करते आणि त्याच्याशी लग्न करू इच्छिते. हा काय करतो हा पंकज? शिर्डीच्या बाबांच्या मंदिराजवळ एक छोटी शाळा आहे, तिथल्या गरीब मुलांना तो शिकवतो. आणि मुलांना शिकवता शिकवता तुला पण प्रेमाचा धडा शिकवलास त्याने. या दीपाबाई, नुकसान आणि बदनामी शिवाय तुझ्या बाबांनी मला काय दिलंय? देवासाठी काहीतरी चांगलं बोला. बाबाचा असा तिरस्कार करणं चांगलं नाहीये. आणि तुमच्या मुलीने तर प्रेम केलं आहे ना? कोणता गुन्हा केलाय तिने? गुन्हा केलाय. या घराची मान मर्यादा तोडली. डॅडी, मी हे घर सोडून चालले जेणेकरून तुमच्या मान मर्यादेला धक्का पोहोचणार नाही आणि आमच्या प्रेमालाही कुणाची नजर लागणार नाही. ओके बाय. आता मी जाते, उद्या भेटूया. ओके ओके, पण नेहमीसारखं उशीर करू नको. नाही रे बाबा. हे बेटा, तुम्ही दोघं जरा आत या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. चला आतमध्ये या. काय? शेट. बस. तू निशाचा मित्र आहेस. होय बाप्पा. तुला विचारलं मी,
काम काय करतोस? सर मला मुंबईत येऊन थोडेच दिवस झालेत. आता तर काम शोधतोय मी. काम शोधतोय अजून? हा वा बेटा, तू तर खूप हुशार निघालास. नोकरी मिळाली नाही, पोरगी हातात घेऊन फिरतोयस. पापा चुप बस. हातात माईक घेतला म्हणजे तू समजदार झालीस असं वाटतं? अहो तुम्ही असं काय म्हणताय? चुप. आता मला एक गोष्ट सांग, मुंबईत तुझं एखादा बंगला, घर, खोली? सर आता तर काहीच नाहीये, पण आता जी दिसत आहेत त्या पायावरती उभा आहेस. ज्या बाईकवरून हिला आणलीस ती कोणाची? सर ती माझ्या मित्राची आहे. घ्या, ती देखील त्याच्या मित्राची आहे. आणि टी शर्ट, जीन्स ही पण कोणाची? मित्राची? नाही, हे माझेच आहेत. पण तुम्हाला म्हणायचंय काय? सरळ सरळ का नाही सांगत? हा, हे अगदी खरं बोललास तू. सरळ सरळ का नाही विचारत? इकड तिकडचं विचारून नाहक वेळ वाया जायला नको ना का? बघितलं? मी जर मनात आणलं असतं ना तर गेटवर तुला सगळं विचारलं असतं. पण आतमध्ये कशाला आणलं? हे सगळं दाखवायला तुला, की बघून घे तू माझं ऐश्वर्य, बघून घे माझं वैभव, बघून घे. बघतोयस ना माझं घर किती आलिशान, किती भव्य आहे. असं घर सिनेमात दाखवतात, कळलं? सिनेमा बघतोस ना तू? अशा घरात निशा राहते, निशा, कळलं का? किती ऐशारामात लाडत वाढवला आम्ही तिला. तुला माहितीये तिचा रोजचा खर्च 1000 रुपये. तू तिला धड एक वेळेस जेवायला देऊ शकत नाही. जर तिला अक्कल असती तर तुझ्यावर प्रेम केलं असतं थोडीच. तिला कळत नाहीये, पण त्याचा फायदा मी तुला घेऊन देणार नाहीये, सांगून पापा टाकतो. तुम्ही काय बोलत आहात? मी दीपकशी खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय नाही जगू शकत. हात सोड. तुला मी सूट दिली याचा अर्थ असा नाही की तू आपली मनमानी करत फिरशील. आणि ऐक, यानंतर जर का तू याच्याबरोबर दिसतेस आणि तूही इथं परत दिसलास तर बाईक सोबत तुझी तंगडी सुद्धा तोडून ठेवीन. चल निघून, निघून. सगळं तुझ्यामुळे ती डोक्यावर चढून बसलेली आहे. समजाव तिला, समजाव. माझ्यामुळे? हाय दीपक. निशा, निशा, तू इथे कशाला आलीस? तुला सॉरी म्हणाला दीपक. डॅड काल रात्री तुझ्याशी खूप वाईट वागले. मला ते अजिबात नाही आवडलं. निशा, पण मला वाईट नाही वाटलं. त्याने जे काही सांगितलं बरोबर सांगितलं. शेवटी तेही तुझ्या भल्याचाच विचार करतात ना. आणि तसंही त्यांचं बोलणं खरं आहे ना, की मी तुला ही सगळी सुख नाही देऊ शकत. दीपक हे बघ, मला ते काय माहित नाही. मला फक्त इतकं माहित आहे की मी तुझ्याशी खूप प्रेम करते आणि तुझी जागा ना माझ्या जीवनात दुसरं कुणी घेऊ नाही शकत. वेड्यासारखं बोलू नकोस निशा. हे प्रेम करणं वगैरे हे सगळं माझ्यासारख्या लोकांसाठी नसतं. आणि तसंही माझ्याकडे ना राहायला घर आहे ना नोकरी. मी तुला कुठलंच सुख नाही देऊ शकत. हे बघ दीपक, मला काहीच नको, काही सुद्धा नाही. फक्त तू हवायस. जर तू म्हणालास ना तर मी माझे डॅड, घरदार सर्व सोडून कायमची तुझ्याकडे राहायला येईन रे. निशा, तू असलं काही करणार नाहीयेस. आणि जर असं काही तू केलंस तर मीही जगू नाही शकणार निशा. मी जीव देईन माझा. काय बोललास तू? अरे भाऊ असताना तुला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. काय विचारलं तिच्या वडिलांनी तुला की काय तुझ्याजवळ? तर ऐक, भाऊचं जे काही आहे ना ते सगळं तुझं आहे. अरे भाऊ तुला छोटू बोलतो. तो लहान भावाप्रमाणे तुझ्यावर प्रेम करतो. आणि भाऊचा छोटा इतका कमजोर आहे. निशा, जर तू खरंच दीपकवर प्रेम करतेस तर मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दे. मी भेटेन तुझ्या वडिलांना आणि त्यांना जेवढे पैसे पाहिजे असतील ते मी देईन. थँक्यू सो मच. भाऊ मला माफ करा, मला माफ करा भाऊ. मीच लग्न करोडपती घराण्याचं म्हणतोय आणि ही मूर्ख त्या रोडपतीच्या नादाला लागून राहिलेली आहे. पण तुम्ही सुद्धा रोडपती होता ना. काय करू मी हिच? योग्य वेळी चुकीचं बोलायला हिच्याकडनं शिकायला हवं. घ्या आगीतून फुट्यात. काही कळत नाही. उठून कोणाचं थोबाड बघितलं मी. हो, चहा तू आणला होतास ना. तुमच्या बेड समोर आरसा आहे, तोच तुम्ही बघितला असेल. गबस, उभे राहा, तुझा सासरा आलाय बघ.
भाऊ, तुम्ही येण्याचा त्रास का घेतलात? आम्हाला बोलवलं असतं. मी बोलावत नाही, मी उचलून नेतो. तुम्हाला काय कमतरता जाणवली जर तुम्ही त्याला तुमचा जावई बनण्यास नकार दिला? भाऊ, एखादी कमतरता असेल तर सांगू ना. भाऊ, त्याच्याकडे साधी नोकरी नाहीये, घरदार पण नाहीये, मग हा माझ्या मुलीला कसा सांभाळेल? प्रेम करणं सोपं असतं, त्यावर टॅक्स लागत नाही ना. पण प्रेमात पडल्यावर जिवंत राहण्यासाठी पोट तर भरावं लागतच ना. छत हवं आसरासाठी, अंग झाकण्यासाठी कपडे, याच्याकडे तर काहीच नाहीये. यांचं प्रेम कमकुवत होईल, यांच्या नात्यात पुढे जाऊन अंतर पडेल. भाऊ, हो भाऊसाहेब, मी पण हेच सांगायला बघते. आमची एकुलती एक मुलगी, लग्नानंतर आम्ही तिला दारी दारी ढोकरा खायला तर नाही सोडू शकत ना, आणि जाणून बुजून तिला विहिरीत तर नाही ढकलून देणार ना. तुम्ही ठीक बोलताय वहिनी. सगळेच आई वडील आपल्या मुलाचं चांगलंच बघतात. तरी पण मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक, दीपक काही गरीब मुलगा नाही. दुसरं, याच्यासोबत माझं काही रक्ताचं नातं नाहीये. मग तुम्ही याच्या बाजूने का बोलताय? ते यासाठी की दीपक एक चांगला सुशिक्षित मुलगा आहे आणि लवकरच मुंबईतल्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळणार आहे. पिळगावकर साहेब, मी माझ्या आयुष्यात बरीच वाईट कामं केली आहेत. चोरी केली आहे, दरोडे, लुटून लुटून माझी तिजोरी भरली आहे. आणि एक दिवस माझ्या पापांचा घडा भरला. एका कार ऍक्सिडेंट मध्ये माझा सगळा परिवार खलास झाला. मी तर तुटूनच गेलो होतो. आपलं मानसिक संतुलन हरवून बसलो होतो. आयुष्य तर बस असंच एक दिवस न जाणे कुठून माझ्या कानांना बाबांचा आवाज ऐकू आला. त्या दिवसापासून आपलं घर, दार, दौलत, गाडी सगळं सोडून त्यांच्या सेवेत विलीन झालो. त्यांच्या हुकुमाने गरीब आणि लाचार लोकांची सेवा करून आपल्या पापाचं प्रायश्चित्त करू लागलो. माझा पैसा, पिळगावकर साहेब, मी माझा सारा पैसा दीपकच्या नावावर करू इच्छितो. असं होऊ शकतं की जो पैसा माझ्या परिवाराच्या कामी नाही आला, याचा परिवार उभा राहण्याच्या कामी येईल. भाऊ, भाऊ, तुम्ही खूप महान आहात भाऊ. मला माफ करा भाऊ. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं, जसं दिसतं तसं नसतं. पण आज मला प्रचिती आली आहे. तुम्ही बाहेरून कितीही कठोर असलात तरी आतून किती नरम, अगदी नारळासारखे. भाऊ, मी याला जावई म्हणून स्वीकारतो भाऊ. खरंच भाऊ, मी तुम्हाला शब्द देतो की मी कधीच तक्रारीला जागा नाही ठेवणार. मी तुम्हाला कधीच निराश नाही करणार. पाय पड, पाय पड. खिराबा, काय बघतेस? काय नाही, तुझ्या हातावरच्या रेषा बघतेय. तुला पाहायला येतं? नाही तर मग बरं, तू मला एक सांग, काय तुझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे? कुठल्या गोष्टींवर? हेच हस्तरेषा, ज्योतिष वगैरे? अजिबात नाही. मी अशा गोष्टी मानतच नाही. पण माझा या गोष्टींवर विश्वास आहे आणि मला तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये समीर. खरं तर माझ्या पत्रिकेत मंगळ आहे आणि तुला तर माहीतच आहे मंगळ. मी अशा गोष्टींवर विश्वास नाही ठेवत आणि मी करणारही नाही. पण सत्य परिस्थिती हीच आहे नाही समीर. प्रेरणा, खरं तर हे आहे प्रेरणा. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर. करतेस ना? करते.
सगळे नोकर चाकर मेलेत, कुणी फोन उचलायला नाहीये. हॅलो साहेब. हा बोल शिंदे. साहेब, आपले समीर साहेब कोणत्या तरी मुलीबरोबर फिरायला गेलेत. काय? कोण आहे ती? शिर्डीचे पुजारी आहेत. त्यांची मुलगी आहे प्रेरणा, पण तिला मंगळ आहे, मंगळ. तुला कोणी सांगितलं? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. ऐक शिंदे, कान देऊन माझं बोलणं ऐक. आणि ऐक शिंदे, ही गोष्ट कोणालाही समजता कामा नये. एवढंच काय, समीरला पण नाही. काय झालं? काय एक एक नक्षत्र जन्माला घातली आहेस तू. नाही बेटा, मी नाही, पण म्हणजीने पाहिलंय. तशी आपली कोणाची दुश्मनी नाहीये. कदाचित तुझ्या वडिलांनी किंवा दुसऱ्या कुणीतरी. काय झालं समीर? आई, ते डॅडी कुठे आहेत आता? पण असं काय झालंय? अरे वा शिंदे, काय जागा शोधून काढली आहेस. इथे तर चिटपाखरू सुद्धा फिरकू शकत नाही. असं तर तू आहेस ती सुंदर बला, जिने माझ्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलंय. तुमचा मुलगा काही बोळ्याने दूध पिणाऱ्यातला नाहीये की कोणी त्याला फसवेल. बेशरम मुली, तुला माहित नसेल की माझ्या मुलाला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तू आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलंयस. जगणं आणि मरणं कधीही माणसाच्या हातात नसतं. आहे माझ्या हातात, आहे माझ्या हातात. अच्छा, तू कधी मृत्यू आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलायस? नाही? मग आज बघून घे. तुझ्या समोर हा साक्षात यमदूत उभा आहे. पण तुम्ही घाबरत असाल म्हणूनच तुम्ही मला मारून टाकताय. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकाल. साहेब, खूप बोलायला लागले ही मुलगी. तुम्ही सांगा, आता हिचं तोंड बंद करतो. हो शिंदे, तू कशाला घाबरतोयस? मी तुला संधी देणार आहे ना, कारण तू तर माझा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात विश्वासातला माणूस आहे. समीर तुमच्यासारख्या राक्षसाचा मुलगा. मूर्ख मुली, आपलं तोंड उघडण्यापूर्वी जरा विचार कर की कोणत्या माणसासमोर तू आपलं तोंड उघडतेस. एक अशा माणसासमोर जो स्वतःला परमेश्वर समजतोय, पण त्याची लायकी माणूस म्हणवण्या इतकीही नाहीये. लायकी? तू सारंगला लायकी दाखवतेस? अगं, आता तर तुला माझी लायकी काय आहे ते लवकरच समजेल. तू मंगळ असलेली मुलगी माझं घराणं उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. आता तर तुझे अशुभ ग्रह विजेप्रमाणे तुझ्यावरच तुटून कोसळणार आहे. तू माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, कारण मी साई बाबांची प्रेरणा आहे. त्यांनी मला नेहमीच सगळ्या संकटातून वाचवले. नाही नाही नाही, आज तो तुला वाचवण्यासाठी नाही येणार, कारण तो आपल्या भक्तांचा गोड गोड प्रसाद खाऊन गाढ झोपी गेला असेल. शिंदे, मी आता जातो आणि तू ह्या साईबाबांच्या प्रेरणाचे कमीत कमी 50 तुकडे करून साईबाबांकडे पार्सल करून टाक. समजलं? अपराधाची क्षमा असावी, पण तुम्ही म्हणत असाल ना तर हिचे 50 तुकडे काय 100 तुकडे करून 50 तुकडे हिच्या साईबाबांवर पार्सल करून पाठवतो म्हणजे झालं, आणि बाकीचे 50 तुकडे गल्लीतल्या कुत्र्यांना खायला घालतो. अरे वा शिंदे वा, काय बोललास. पण आता बोलणं बंद कर
आणि काम लगेच सुरू कर. मी निघतो. ओके? बाबा, आता तुम्हीच तुमच्या प्रेरणाचं रक्षण करा. बाबा, बाबा. बेटी प्रेरणा, मी आलोय. आता तुला घाबरायचं काही एक कारण नाही. कोण आहे? कोण आहे? अरे म्हातारे, तू या मुलीला वाचवायला आलायस? अरे तुझा एक पाय तर आधीच स्मशानात गेलेला आहे आणि दुसरा तर जायच्या तयारीला आहे. तू माझ्याशी लढणार आहेस? आता तुझा खेळ खाल्लास. मरणाला तयार हो. काका, मला माहित होतं तुम्ही येणार. साईच्या प्रेरणाला कसं नाही वाचवणार? चल ये. तुझे बाबा तुझी देवळात वाट पाहतायत. ये मुली, ये. माझ्या साई, प्रेरणा जिथे असेल तिथे तिचं रक्षण कर. बाबा, आपल्याला पोलिसांना खबर दिली पाहिजे. नाही बेटा, नाही. ही बातमी जर पोलिसांपर्यंत पोहोचली तर मीडियावाले पत्रकार येतील आणि काळीच्या बाई छापून टाकतील. कुठे कुठे बातमी पसरवतील. आणि माझी इच्छा नाही प्रेरणाची बदनामी व्हावी. परंतु बाबा, आपल्याला तिला शोधावं तर लागेल ना. कसं शोधणार तिला आपण? शोधूया बेटा, जरूर शोधूया. माझा साई तिचा शोध घेईल. ती साईंची मुलगी आहे. तिने साईंची सेवा केली. माझ्यापेक्षा जास्त अधिकार प्रेरणावर साईंचा आहे. यासाठी मी सर्वांना सांगत असतो की प्रेरणा माझी मुलगी नाही, साईंची आहे. तेच तिचा सांभाळ करतील, तेच तिचं रक्षण करतील. पंडितजी, पंडितजी, तुमची मुलगी प्रेरणा आली आहे. असं? कुठे आहे ती? हा, या चला माझ्या बरोबर. हा, चला. बाबा, माझ्या बाळा, ठीक आहेस ना? कशी आहेस तू? प्रेरणा, तुला किडनॅप कोणी केलं होतं? मी जे परत आले ना समीर, ते ह्यांनी मला वाचवलं. ह्यांनी माझं रक्षण केलं. आता मी निघतो. सुखी राहा पोरी. देव तुमचं भलं करो. परंतु प्रेरणा, तू मला एक सांग, या काकांनी तुझी रक्षा केली? तो वृद्ध दुसरा कुणी नव्हता, साक्षात माझा साई होता. माझ्या साईने तुझं रक्षण केलं. बाबा, तुम्ही हे कसं म्हणू शकता की हे साई आहेत? श्रद्धा, विश्वास आणि मग मी स्वतः माझ्या साईंच्या चरणांच्या निशाणीला मी ओळखतो. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. साईनाथ, साईनाथ, ओम साईराम. आज कुठल्या आनंदात तुम्ही पित आहात? एक आनंद असा आहे ज्याची जाणीव तुला तेव्हा होईल जेव्हा तू पाप बनशील. एका मांगलिकाची सावली जी आपल्या खानदानावर पडून ते उद्ध्वस्त करत होती. बस मी तिला अगदी कायम स्वरूपी संपवून टाकली. तुम्ही प्रेरणाला किडनॅप करायला लावलत आणि तिला गुंडांच्या हवाली केलत आणि तुम्ही इथे बसून दारू पिताय. लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला. अरे लाज तर मला आता वाटते तुम्हाला डॅडी म्हणायला. ओहो, म्हणजे तू त्या मांगलिक मुलीसाठी
माझ्याशी आपल्या बापाशी वाद घालायला आलाय? वाद नाही करायला आलो डॅडी, तुम्हाला फक्त हे सांगायला आलोय की साईबाबांनी आपल्या प्रेरणाला त्या गुंडांच्या हातून सोडवलेला आहे. प्रेरणा यावेळी आपल्या घरी अगदी सुखरूप पोहोचलेली आहे डॅडी, परंतु कायद्याच्या नजरेमध्ये तुम्ही एक गुन्हेगार आहात आणि एका मुलीला किडनॅप करण्याच्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते. डॅड, वाह बाळा वाह, बस हीच एक उणीव राहिली होती जी तू पूर्ण करायला आलायस. आज एक मुलगा आपल्या बापाला पोलिसांकरवी अटक करून द्यायला आलाय. डॅड, कायदा तुम्हाला गुन्हेगार मानो न मानो, पण माझ्या नजरेत तुम्ही एक गुन्हेगार आहात आणि तुमच्यासारख्या एका गुन्हेगाराच्या छत्रछायेखाली मी नाही राहू शकत. ओ, म्हणजे तू घर सोडून जाण्याची धमकी द्यायला आलायस? धमकी नाही डॅड, धमकी तर वैऱ्यांना दिली जाते, आपल्या लोकांना नाही. आज तुमच्याकडे सगळं काय आहे डॅडी, बंगला, गाड्या, इज्जत, बँक बॅलन्स. मग एक मुलगा नसल्यामुळे तुम्हाला काय फरक पडणार आहे डॅड? तू बरोबर बोलतोयस. एक बाप जो आपल्या मुलीचं घर सोडून जाणं सहन करू शकतो, तो एका मुलाच्या घर सोडून निघून जाण्याचं दुःख सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. समीर, समीर थांब बाळा. अहो असं काय करताय तुम्ही? आपल्या स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढताय? तुलाही जर तुझ्या मुलाबरोबर जाण्याची हौस असेल तर तूही निघून जा. निघून जा तुम्ही सगळे. मला कुणाची गरज नाहीये. निघून जा सगळे. माझ्याकडे सगळं काही आहे, सगळं काही आहे माझ्याकडे. खूप अहंकार आहे ना तुम्हाला तुमच्या संपत्तीवर. पण ही संपत्ती तुमच्या कधीही कामी येणार नाही. तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल. नाती धोका देऊ शकतात, जसा जसा तुझ्या या अपत्यांनी मला धोका दिलाय. पण दौलत नाही, दौलत कधीही धोका देत नाही. अगं दौलत तर कुठल्याही अडचणीशी, कुठल्याही संकटाशी लढण्याची एक ताकद. तुम्हाला काय माहित, ज्यानं बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आहेत. तुम्हा लोकांना काय माहित. जा जा जा. अहो गेट आउट. तुमचा बीपी हाय होईल, ओढू नका. हो हो वाढू देतो. तुला कशाला काळजी. जा जा. गेट लॉस्ट. गेट. अहो काय झालं डॅड? काय झालं डॅड? काय झालं? काय करताय तुम्ही? काय झालं तुम्हाला? डॅडी, काय झालं तुम्हाला?
भेटीची आस होती, घेऊन आले मी दारी. व्यथा माझी या मनाची, शब्दाविना जाण सारी. भावमनीचा साईनाथा, भावमनीचा साईनाथा, या चरणावरती दिनरात. साईबाबा साईबाबा, निर्मळ मन हे जोडून हात, विनवी तुझला साईनाथ. निर्मळ मन हे जोडून हात, विनवी तुझला साईनाथ. दुःख माझे हे हरावे, रक्षण बाबा तू करावे. संकटिया एकच ठावे, साई तुझला स्मरावे. सबका मालिक एकच तू, सबका मालिक एकच तू, शिर्डी वाले साईनाथ. साईबाबा साईबाबा साईबाबा, साईबाबा साईबाबा साईबाबा. निर्मळ मन हे जोडून हात, विनवी तुझला साईनाथ. निर्मळ मन हे जोडून हात, विनवी तुझला साईनाथ. नाम तुझे पतित पावन, पाव तू भक्तासी आता. क्षमा करावी गुरु माऊली, अपराध घडला जो त्राता. अजाण हतबल बालक मी, अजाण हतबल बालक मी, पावन करणी घे तू पदरा. साईबाबा साईबाबा साईबाबा, साईबाबा साईबाबा साईबाबा. निर्मळ मन हे जोडून हात, विनवी तुझला साईनाथ. निर्मळ मन हे जोडून हात, विनवी तुझला साईनाथ. होय बाळा, आता तर तब्येत खूपच चांगली आहे. हो. बस साईबाबांचा आशीर्वाद आहे. हो डॅड. पण बाळा, आता आपण कुठलंही काम करताना ते लोकांच्या बऱ्या वाईटाचा विचार करून करू. ये ये बाळ, ये ये. बस बस. जी. बाळ, आज मला समजलं आणि खरं सांगायचं तर मनापासून याची जाणीव झाली की माणसांची खरी संपत्ती त्यांचा परिवारच आहे. हे धन संपत, हे मान सन्मान, हे सगळं माणसाचा दुबळेपणा आहे, त्याची ताकद नाहीये. हे बघ बाळा, मी जसा तुझ्याशी वागलो ते क्षमा करण्यालायक नव्हतं. नाही काका, तुम्ही जे काही माझ्याशी वागलात तो तुमचा अहंकार आणि गर्व होता. पण बाबांनी तुमचे डोळे उघडले
हा डॅडी, जेव्हा तुम्ही अनकॉन्शियस होता तेव्हा एक दिवस काका माझ्याजवळ आले आणि म्हणाले की काळजीचं काहीच कारण नाहीये, अगदी ठीक होतील. माहिती नाही काकांच्या बोलण्यात काय जादू आहे. ते जे काही बोलतात सगळं बरोबर बोलतात. काकांचा ठाव ठिकाणा कोणालाच माहित नाही. ते कोण आहेत, कुठून आले आहेत, त्यांचा धर्म काय आहे, कोणालाच नाही माहित. पण प्रत्येक गरजवंताला ते आपलेच वाटतात. लोकांचे दुःख निवारणारे तर ते साक्षात परमेश्वर आहेत. चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना ते योग्य मार्ग दाखवतात. त्यांनी तुला गुंडांच्या तावडीतून सोडवलं? मला तर अजूनही नीटसं समजत नाहीये की एवढ्या वयस्कर माणसाने तुला त्या लोकांच्या कचाट्यातून कसं सोडवलं. काका, मी साईबाबांची परमभक्त आहे. मी मनापासून त्यांचा धावा केला आणि त्यांनी मला साक्षात दर्शन दिले आणि काकांच्या रूपात येऊन त्यांनी मला वाचवलं. तुम्हाला माहितीये, त्या गुंडांनी काका करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. त्या दिवशी जर काका वेळेवर नसते आले तर आज कदाचित मी जिवंत नसते. बाळा, माझी त्या वयस्कर माणसाला आत्ता भेटायची इच्छा आहे. यावेळी ते कुठे भेटतील? काका ते कुठे असतात ते कोणालाच नाही माहित, पण जर मनापासून तुम्ही त्यांची आठवण काढलीत तर ते तुमच्या समोर असतील. का काय झालं? काकांची तब्येत तर ठीक आहे ना? काका काका चल बाळा, मलाही काकांना भेट. हो चला. काका 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 काय झालं तुम्हाला? मला काही झालेलं नाही मुली. आता तर मला एका दूर यात्रेला निघायचंय. नाही नाही काका, तुम्ही कुठेही नाही जाणार. तुम्ही आमच्या सोबतच राहणार. आम्हाला तुमची खूप गरज आहे. नाही पोरी, आता मी इथे राहिलो नाही राहिलो तरी काही फरक पडणार नाही. आता तू इथल्या गरीब अशिक्षित लोकांना ज्ञान द्या, म्हणजे ते अंधश्रद्धा, गरीब श्रीमंत या भेदभावापासून दूर राहतील. इथल्या सर्व गरीबांनी आणि आणि समभावानं प्रेमानं आपलं जीवन व्यतीत करतील. तसंच बाबांनी दाखवलेल्या मार्गानं चालतील. काका काका, मला क्षमा करा. मी खूप मोठा नास्तिक होतो आणि मला माझ्या धनसंपत्तीचा खूप गर्व होता. एवढंच नाही तर मी माझी सगळी नाती पण धनसंपत्तीच्या तराजूमध्येच तोलत होतो. पण आपण मला हे जीवदान दिलं. मी तुम्हाला वचन देतो की मी यापुढे माझं उरलेलं आयुष्य गरीब दुःखितांच्या सेवेमध्ये अर्पण करेन. पण मला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद नेहमी सगळ्यांच्या पाठीशी आहे. त्यात कुठलाही भेदभाव नाही. मानव तर ईश्वराचं रूप आहे. हो काका. वाईट काम करून त्याला विकृत नका करू. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण दुसऱ्यांसाठी जगणं पुण्याचं काम असतं. बरं काका, एक प्रश्न आहे जो मला फार सतावतोय. मला माहितीये तू प्रश्न काय विचारणार ते. काका, मी अजून तर प्रश्न विचारलाच नाही. मग तुम्हाला कसं माहिती की मी काय विचारणार आहे ते? अरे, जसं आईला समजतं की बाळाला भूक लागली की नाही, तसंच मला समजतं की तू काय विचारणार आहेस ते. अरे हेच ना, की मी साईबाबा आहे का नाही. अरे या गोष्टीला काही महत्व नाही. काका, माझ्यासाठी तर तुम्हीच साईबाबा आहात. जे दुसऱ्यांसाठी जगतात
जनकल्याणासाठी आपलं सारं जीवन समर्पित करतात. वास्तवात तेच साई आहेत. होय, जे ज्या रूपात मला बघतील त्यांना मी तसाच दिसणार, कारण मी सगळ्यांच्यात आहे आणि सगळे माझ्यात आहेत. काका 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 कर पे जो आए तेरे वाली मजा आए, तरस दिखा दे अब तो क्यों तरसाए.